मनसुख हिरेनला ठाकरे सरकारचं राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणाऱ्या सरकारचा आज सभागृहामध्ये मनसुख हिरण यांची जी हत्या झाली त्याबद्दलचा त्यांच्या पत्नीचा जबाब हा मी वाचून दाखवला। याच्यामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत। मनसुख हिरण यांची जी गाडी स्फोटक ठेवून घटनेकरता वापरण्यात आली होती ती गाडी नोव्हेंबर पासून 5 फेब्रुवारी पर्यंत सचिन वाझे वापरत होते असं स्पष्टपणे त्यांच्या पत्नीने सांगितलं। एवढंच नाही तर त्यांचा तपास हा केवळ सचिन वाझे यांनी केला आणि 3 दिवस रोज ते सचिन वाझे सोबत सकाळी जायचे आणि रात्री यायचे हे देखील पत्नीने सांगितलं। माध्यमांनी मनसुख हिरण यांचं जे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना मला पोलीस त्रास देतात असं पत्र त्या ठिकाणी सगळ्यांच्या नजरेस आणून दिलं। त्यांच्या पत्नीने सांगितलं ते पत्र देखील स्वतः सचिन वाझे यांनी त्यांना वकिलाकडे नेऊन ते पत्र पाठवायला लावलं। आणि एवढंच नाही तर त्यांनी अतिशय स्पष्टपणे सचिन वाझे यांनी माझ्या पतीला तुम्ही 2-3 दिवस अटक होऊन जा मग मी तुम्हाला बाहेर काढतो असं देखील सांगितल्याचं सांगितलंय। आणि माझ्या पतीचा खून हा सचिन वाझे यांनी केला अशा प्रकारचं देखील त्या बयानात आलेलं आहे। यामध्ये जे शेवटचं टावर लोकेशन मनसुख हिरण यांचं दिसतंय ते ज्यांच्या प्रॉपर्टीवर दिसतंय ते गावडे हे 2017च्या एका खंडणीच्या प्रकरणामध्ये गावडे आणि हे जे काही सचिन वाझे आहेत यांना एकत्रित आरोपी बनवण्यात आलं होतं आणि या दोघांनीही त्याच्यामध्ये अँटिसिपेटरी बेल घेतलेली आहे। म्हणजे गावडे आणि वाझे हे एकत्रित होते याचा हा भक्कम पुरावा आहे। मनसुख हिरण गावडेंच्या प्रॉपर्टीवर जातात जी कुठल्या वसईच्या भागामध्ये आहे आणि त्यानंतर रेती बंदरला त्यांचा मृतदेह मिळतो। सरळ सरळ अर्थ असा आहे की या ठिकाणी त्यांची हत्या झाली आहे। एवढे सगळे भक्कम पुरावे असताना आमची मागणी एवढीच होती की सचिन वाझे हे क्राइम इंटेलिजन्स युनिट मुंबईचे प्रमुख आहेत। ते त्या पदावर असताना त्यांना पुरावे नष्ट करण्याची पूर्ण संधी आहे। सर्व प्रकारचे पुरावे नष्ट करायचे रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत आणि एटीएस जवळ एवढ्या सगळ्या बाबी असताना देखील त्यांना त्या पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं जी गाडी क्राइम मध्ये यूज झाली आहे ती 4 महिने त्यांच्याकडे होती हे त्यांनी लपवलंय। ते मनसुख हिरणला चांगले ओळखत होते हे त्यांनी लपवलंय। हा सगळा जो घटनाक्रम त्यांनी लपवला आहे त्यामुळे 302 ची चौकशी होत राहील पण IPC 201 च्या अंतर्गत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी होती। परंतु आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी सचिन वाझे यांना जर बाजूला केलं तर अनेक लोक अडचणीत येऊ शकतात, अनेकांची नावं बाहेर येऊ शकतात। आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस अध्यक्षांकडे बसलो
त्यावेळी गृहमंत्र्यांनी कबूल केलं की आम्ही त्यांना हटवतो. नंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आणि त्यानंतर मात्र जे ठरलंय त्याच्यावरनं ते बदलले आणि सचिन वाझेला आम्ही साधं त्याच्या पदावरनं देखील सस्पेंड करणं सोडा, पण पदावरनं देखील दूर करणार नाही अशा प्रकारची भूमिका या सरकारने घेतली आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे की या ठिकाणी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे आणि याचं कारण काय आहे हे देखील शोधण्याची गरज आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये हे सरकार स्पॉन्सर्ड प्रकरण होतं का, याच्या पाठीमागे कोण कोण होते, कोणी कोणी कॉन्स्पिरसी केली आणि त्यामुळे सचिन वाझेला बाजूला केलं किंवा त्याला पकडलं, तो कोणाकोणाची नावं सांगेल या भीतीने हे सरकार त्याला पाठीशी घालताय. आणि यात अनेक नावं येत आहेत. अँटी एक्स्टॉर्शन स्क्वॅडच्याही एका अधिकाऱ्याचं नाव त्याच्यामध्ये येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात हे सरकार पूर्णपणे उघडं पडलंय. आज सभागृह में हमने ये मांग की थी कि जो मनसुख हिरण जिनकी हत्या हुई है उनकी पत्नी का बयान मैंने पढ़कर दिखाया, जिसमें उनकी पत्नी ने साफ तौर पर कहा है कि ये जो डिटोनेटर वाली स्कॉर्पियो थी, ये स्कॉर्पियो क्राइम के सचिन वाजे एपीआई इन्होंने नवंबर से लेकर तो 5 फरवरी 2021 तक वो उनके पास थी. 4 महीने उसका इस्तेमाल वो कर रहे थे. ये मनसुख हिरण जो है, इनकी इंक्वायरी भी उन्होंने ही की. उन्होंने ही मनसुख हिरण को एडवोकेट के पास ले जाकर और एक गृह मंत्री के और मुख्यमंत्री के नाम से लेटर दिलवाया कि पुलिस मुझे परेशान कर रही है. और इसके साथ साथ उन्होंने ये भी कहा कि मेरे पति को, उन्होंने सचिन वाजे ने ये कहा था कि आप 3-4 दिन के लिए अरेस्ट हो जाइए, मैं आपको बाहर निकालकर ये सारा मामला समाप्त कर देता हूं. और इसके साथ साथ उन्होंने स्पष्ट रूप से मेरे पति की हत्या सचिन वाजे ने की, हमारा परिवार सचिन वाजे को पहले से जानता है, ये सारी जानकारी दी है. पहले दिन मैंने जो आरोप लगाया था वो सारे आरोप अब पुख्ता सबूतों के साथ बाहर आ रहे हैं. इसमें सबसे बड़ा सर्कमस्टांशियल एविडेंस ये है कि मृत्यु के दिन, हत्या के दिन, ये जो मनसुख हिरण जी है ये घर से निकलते हैं और उनके मोबाइल का आखिरी टावर लोकेशन जिस प्रॉपर्टी पर आता है वो प्रॉपर्टी एक गावड़े करके व्यक्ति की है. ये गावड़े और सचिन वाजे 2017 में एक एक्सटॉर्शन के केस में साथ में थे और दोनों ने साथ में उस केस में एंटीसिपेटरी बेल ली थी. इसका मतलब यह है कि उसके बाद उनकी बॉडी दूसरे दिन मिलती है. तो ये सारे कोइंसिडेंसेस नहीं है, सोची समझी साजिश के तहत ये मनसुख हिरण इनकी हत्या की गई है. और इसमें सीधे सीधे जो सचिन वाजे है उनका हाथ नजर आता है. और इसलिए हमने ये मांग की थी कि उनको अरेस्ट किया जाए. 201 आईपीसी के तहत पहले उनको अरेस्ट करना पड़ेगा, फिर 302 के तहत होगा. लेकिन ये ध्यान में आया कि सरकार उनको बचाने में लगी है. उनको बचाने के लिए ठाकरे सरकार ने एड़ी चोटी का जोर लगा दिया. मेरे समझ में नहीं आता ऐसी कौन सी जानकारी सचिन वाजे के पास है कि अगर वो बाजू हो जाते हैं और उनको अरेस्ट होती है तो उस जानकारी के कारण कौन कौन तकलीफ में आ सकता है, कौन कौन इस कॉन्स्पिरेसी के पीछे है. ये सारी बातें आप सामने आ रही है. और इसलिए हमारा यह आग्रह है कि सचिन वाजे इनको उनके पद से तुरंत हटाया जाना चाहिए. क्राइम इंटेलिजेंस यूनिट के वो प्रमुख है और जब वो मुंबई क्राइम इंटेलिजेंस यूनिट के प्रमुख है, ऐसे समय वो सारे सबूतों को मिटाने के लिए सक्षम है.
लेकिन सरकार मानो उनके घर के व्यक्ति हो सचिन वाजे, इसके लिए उनको बचाने का प्रयास कर रही है और इसलिए हमने ये मांग की है और आज सभागृह हमने चलने नहीं दिया है। सभागृहाच्या कामकाजापेक्षा हा अधिकारी मोठा झालाय का? हेच मला समजत नाही की सभागृहापेक्षा हा अधिकारी एवढा मोठा का, आणि साधे एपीआय आहेत ते, आणि त्यांना वाचवण्याकरता केवढा फोर्स लावला. कधी डेलकरचा मुद्दा समोर आणायचा, कधी अजून कुठला त्या काय नाव त्याचं अन्वय नाईकचा मुद्दा समोर आणायचा. आणि यांना एक गोष्ट लक्षात येत नाही, हे विरोधी पक्ष नेत्याला धमकवण्याचा प्रयत्न करतात. अरे हा घाबरणारा विरोधी पक्ष नेता आहे का? त्यामुळे या सरकारला मी चेतावणी देतो, तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही. आम्ही सत्य बाहेर आणल्याशिवाय चूप बसणार नाही. जो इन्वेस्टिगेशन की बात करें, जो इनोवा गाड़ी की बात हो रही थी जिसका सीसीटीवी फुटेज भी कहीं ना कहीं मुंबई पुलिस ने रिकवर किया था, वो इनोवा गाड़ी ऑल ऑफ अ सडन थाने में लाश पाई जाती है, उसके बाद वो मिलती ही नहीं है, तो उसका क्या है? देखिए, मेरी जानकारी के अनुसार ये इनोवा गाड़ी मुंबई में ही है और इसकी जानकारी जल्दी ही मैं प्राप्त करने वाला हूं और अगर वो प्राप्त हो गई तो आपके सामने भी वो जानकारी लाऊंगा. ज्या पद्धतीने गृहमंत्र्यांनी उत्तर दिली की जो खासदार जे आहेत त्याच्यातले त्यांच्याकडे मुद्दा वळवला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला कुणाला आत्महत्या करायची, कधी कुणी नागपूरला येतं, कधी कुणी मुंबईला येतं, आत्महत्या करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या पोलिसांचा विश्वास आहे, पण इतर प्रकरणांमध्ये तसं काय होत नाही. खरं म्हणजे आज गृहमंत्र्यांची परिस्थिती फारच वाईट झाली. एक तर पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की आपण डेलकरचं नाव पुढे करून या ठिकाणी काहीतरी आमच्या जो माहिती आहे असं दाखवून विरोधकांना घाबरवू, पण डेलकरची सुसाईड नोटच मी घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे त्यांचा तो प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडला गेला. त्यानंतर तर त्यांनी इतकं मजेदार वक्तव्य केलं की पूर्वी महाराष्ट्रामध्ये लोक पर्यटनाकरता यायचे, आता त्यांना अभिमान वाटतोय की महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याकरता लोक येतात. आणि हे सांगताना त्यांना हे देखील भान राहिलं नाही की रायपूर हे मध्य प्रदेशात नाही आहे, रायपूर छत्तीसगडमध्ये आहे, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात राहिलं नाही. त्यामुळे आज गृहमंत्र्यांनी आपलं हसं करून घेतलं. चौकशी झाली पाहिजे, तुम्ही त्यांची चौकशी कशी करता? मी त्यांना खुलं आव्हान दिलंय. अन्वय नाईक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अक्षरशः मुंबई पोलिसांचं थोबाड काळं झालंय. ज्या इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत ते मला असं वाटतं गृहमंत्री विसरले. आणि मुंबई पोलिसांपेक्षाही गृहमंत्री ज्यांनी हे इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांना तो करारा जबाब आहे. पण मी तरी देखील त्यांना खुलं आव्हान दिलंय की अन्वय नाईक प्रकरणामध्ये त्यांनी जरूर माझी चौकशी करावी, पण सोबत अन्वय नाईक यांच्या जमिनी कोणी कोणी विकत घेतल्या याचीही चौकशी त्यांनी करावी. हा माझा त्यांना आव्हान आहे, खुलं आव्हान. आज खरं म्हणजे ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. सभागृहामध्ये असं वातावरण होतं त्यावेळेस मुख्यमंत्री येऊन उत्तर देतात, किमान सभागृह शांत करतात, किंवा अध्यक्षांकडे मुख्यमंत्री येतात, तिथे बैठक बोलवली जाते, त्या ठिकाणी चर्चा होते आणि सभागृहाचं कामकाज नीट करण्याचा प्रयत्न होतो. मुख्यमंत्री महोदय हे या ठिकाणी उपस्थित असताना देखील आज सभागृहातही आले नाहीत, अध्यक्षांकडे देखील आलेले नाहीत. किंबहुना जे अध्यक्षांकडे ठरलं ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन का बदललं, कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न ते करतायत, हा आमचा सवाल आहे. उनका इस मामले से क्या लेना देना है? आपने सवाल विधानसभा में पूछा है, क्या वो भी? नहीं, मैंने तो सवाल पूछा है, मैंने जवाब थोड़ी दिया है.
मैंने तो सवाल पूछा है कि कोथमीरे का इस मामले से कोई संबंध है क्या, क्या उनका भी इससे कोई जुड़ाव है क्या, ये मैंने सवाल यहाँ पर पूछा है। बॉस माना जा रहा है मुंबई का, कोथमीरे को मुंबई का बॉस माना जा रहा है। ये नया प्रकरण अभी सामने आ रहा है कोथमीरे का नाम, तो ये कितने दिनों के अंदर में सचिन वजय भी अरेस्ट हो सकते हैं? नहीं, ये सचिन वजय या कोथमीरे ये गृह मंत्री के बॉस होंगे, मुंबई के वगैरह बॉस नहीं है। आपने किया है मामले की ऑलरेडी जांच हो रही है और जिस दिन पहले दिन आपने कहा था कि आइसोलेशन में इसकी जांच नहीं हो सकती, ग्रेन का मामला और एक्सप्लोजिव का मामला दोनों साथ में जुड़े, तो क्या एनआईए को इन नए तथ्यों के तहत फिर से तलाश या फिर ये मुद्दे को आप रिक्वेस्ट करेंगे सेंटर को कि इस मुद्दे को लेकर तलाश की जाए? इसी को जरूरत सवाल है कि क्या आपको लगता है कि प्राइमा जो मुंबई पुलिस का इन्वेस्टिगेशन हुआ था वो उतना अच्छे और ठीक तरीके से नहीं हुआ था दोनों केस में? देखिए, अब तो ये सारी चीजें स्पष्ट है। जिस प्रकार का इन्वेस्टिगेशन हो रहा था, और इसमें सबसे देखिए मजे की बात तो यह है कि 6 दिन पहले तक इसके इन्वेस्टिगेशन ऑफिसर ही खुद सचिन वाजे थे। मतलब जिनके ऊपर शक की पूरी सुई है वही अगर इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर होंगे, हिंदी में कहते हैं सैया भय कोतवाल तो डर काहे का, इस प्रकार की अवस्था इस सारे मामले में थी। मेरा सीधा मामला ये मानना यह है, एनआईए और एटीएस दोनों सक्षम है, दोनों के पास इन्वेस्टिगेटिंग अथॉरिटी है। इन्वेस्टिगेशन ठीक से होगा तो हमको कोई तकलीफ नहीं है। जहां इन्वेस्टिगेशन नहीं हो रहा ऐसा लगेगा हम इस मामले को उठाते रहेंगे। इस मामले में एक प्रश्न असा आहे की हे सगळं मुख्यमंत्री होतात, सगळं तुम्हाला माहिती काय कसला संशय तुम्हाला येतो या प्रकरणाच्या मागे काय शिजलं असेल? काय शिजलं असेल हे तर कारवाई झाल्यानंतरच कळेल, पण ते काय शिजलं असेल हे बाहेर येऊ नये म्हणूनच कारवाई होत नाहीये। दुसरं कारण काय आहे? तेवढ्या एका कारणाने खरं काय शिजलं हे बाहेर येऊ नये याकरताच केवळ या ठिकाणी कारवाई होत नाही। लिया जाएगा और लेकिन आपने कहा कि जिस तरीके से आज विधानसभा चलनी थी बजट पर, लेकिन आज पूरे भर सचिन वजय को लेकर विधानसभा में हंगामा होता रहा और सरकार ने जानबूझ के दो मुद्दे डाइवर्ट किए क्या? देखिए, सरकार ने सचिन वजय एपीआई इनको बचाने के लिए इस मुद्दे को डाइवर्ट करने की कोशिश की। पहले डेलकर का मुद्दा उन्होंने लाया और मानो उनके पास कोई बहुत महत्वपूर्ण जानकारी है बताने की कोशिश की, लेकिन मैंने उनकी सुसाइड नोट ही दिखाई तो उसके बाद सरकार को चुप बैठना पड़ा। उसके बाद उन्होंने तो बहुत मजेदार बात कही, उन्होंने कहा कोई और व्यक्ति आकर महाराष्ट्र में सुसाइड करता है, और हमारे गृह मंत्री जी बड़े अभिमान के साथ ये कह रहे थे कि अब महाराष्ट्र में कितना लोगों का विश्वास है कि लोग बाहर से महाराष्ट्र में आके सुसाइड करने लगे। इससे पहले तो महाराष्ट्र को पर्यटन के लिए जाना जाता था। एक नई पहचान हमारे गृह मंत्री जी ने महाराष्ट्र को दी कि जिसको आत्महत्या करनी है वो महाराष्ट्र में आए और यहाँ पर आत्महत्या करे। और इसलिए मुझे लगता है कि ये वाजे को बचाने के चक्कर में सच में जिस प्रकार के गृह मंत्री जी ने जवाब दिए, मुझे ऐसा लगता है कि आज उनकी हंसी हुई है। आगे आपकी और कौन सी आक्रामक भूमिका रह सकती है? के बाद जो बैठक हुई आपने कहा कि गृह मंत्री ने मान लिया था आपकी मांग को, लेकिन अचानक क्या हो गई सदन में मांग नहीं मानी? देखिए, स्पीकर साहब के यहाँ जो मीटिंग हुई जिसमें अजीत दादा भी थे, गृह मंत्री जी भी थे, संसदीय कार्य मंत्री भी थे, वहां पर उन्होंने इस बात को माना था कि उसको हटाकर ही हम इस प्रकार की इंक्वायरी करेंगे। बाद में वो मुख्यमंत्री जी के पास गए और बदल गए। अब इसका क्या कारण है, कौन सा दबाव है, ये मैं नहीं जानता। साक्षी महत्त्वाची होती। आता विमला हिरण यांच्या जबाबामध्ये देखील त्यांनी थेट वझेंचं नाव घेतलेलं आहे। तुम्हाला असं वाटतं की त्यांना देखील सुरक्षा दिली पाहिजे त्यांच्या जीवाला? मला असं वाटतं हिरण परिवाराला सुरक्षा दिली पाहिजे, कारण माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे सचिन वाजे यांनी 2 वेळा कालपासून आजपर्यंत हिरण कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांना त्यामुळे भीती वाटते, त्यामुळे हिरण कुटुंबाला त्या ठिकाणी संरक्षण दिलं गेलं पाहिजे। बजेट पास झालेलं नाहीये, बैठकीत आधी ठरलं की वाजेंना निलंबित करायचं, मात्र नंतर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तो निर्णय फिरवला जातो। मुख्यमंत्री सचिन वाजेंच्या पाठीशी आहेत।
नाही, आत्ता तर मुख्यमंत्र्यांसहित हे संपूर्ण सरकार हे सचिन वाझे यांना वाचवण्याकरता पूर्ण ताकद पूर्ण शक्ती या ठिकाणी लावत आहेत. म्हणूनच आमचा सवाल आहे की API सचिन वाझे ज्यांच्या विरुद्ध एवढे पुरावे आहेत त्यांना वाचवण्याकरता अख्खं सरकार हे का उभं आहे, हा आमचा सवाल आहे. उद्या देखील हा मुद्दा लावून देणार, उद्या देखील हा मुद्दा लावून देणार. से संपर्क किया ऐसा- गया परिवार से उद्या हा मुद्दा लावून देणार. देखिए, मेरी जो जानकारी है उस जानकारी के अनुसार कल से लेकर आज तक 2 बार सचिन वाझे इन्होंने परिवार से संपर्क करने के लिए कॉल किया, परिवार ने उनको रिस्पांस नहीं दिया, ऐसी जानकारी मेरे पास आई है. उद्या देखील हा मुद्दा लावून देणार. हा मुद्दा आमचा निश्चितपणे आक्रमकतेने राहील. उद्या सभागृहात आल्यानंतर आम्ही या संदर्भातला निर्णय करू, कारण बजेट देखील आहे, मागण्या देखील आहे, सरकारला पळून जायची घाई देखील लागलेली आहे. सरकारला तर चर्चा नकोच आहे, चर्चेत सरकार उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे उद्या आम्ही बसून सगळ्या परिस्थितीचा विचार करून त्यानंतर आमची भूमिका ठरवू. सर, एक सवाल आपसे है कि अगर सरकार अगले 2 दिन में जैसे आपकी मांग है कि उन्हें सस्पेंड नहीं करते सचिन वाझे को, तो क्या आपके पास कोर्ट में जाने का पर्याय खुला है? आप वकील भी आप बता सकते हैं. देखिए, हम कोर्ट में जाने वाले लोग नहीं, हम रास्ते पर लड़ने वाले लोग हैं. और मुझे ऐसा लगता है कि अगर ये सरकार कार्रवाई नहीं करेगी तो हमारे देश के कोर्ट उसका कॉग्निजेंस लेंगे. जिनको कोर्ट जाना है वो कोर्ट भी जाएंगे. हम तो रास्ते की लड़ाई लड़ने वाले लोग हैं, हम रास्ते पर लड़ेंगे. सर, डेल्टा प्रकरणात सरकारने दावा केला होता की काही नावं आहेत, अशी काही नावं आहेत, तुम्ही म्हणाल की नोट आहे माझ्याकडे. मी त्या संदर्भात ती जी नोट आहे ती नोटच त्या ठिकाणी दाखवली आणि कुठलीही नावं त्याच्यामध्ये नाहीत आणि गृहमंत्री देखील सांगू शकले नाहीत, कारण त्यात तशी नावच नाही. देवेंद्रजी, सर, शेवटचा जाऊ दे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. मनसुख यांच्या पत्नीच्या जबाबातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या असल्याचं देखील फडणवीस यांनी यावेळेस म्हटलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळेस ते बोलत होते. मनसुखची गाडी सचिन वाझे वापरत होते असा खळबळजनक दावा देखील फडणवीस यांनी यावेळेस केलाय. सचिन वाझे यांनीच मनसुखची हत्या केली असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. मनसुख हिरेंची हत्या सरकार पुरस्कृत आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी हा खळबळजनक सवाल केलेला आहे. सध्याची घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघत आहोत. गावडे आणि सचिन वाझेंना 2017 साली खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तर भक्कम या सगळ्या महत्वाची ही सगळ्यात मोठी बातमी. सचिन वाझे यांनीच मनसुखची हत्या केली असं फडणवीस यांनी थेट आरोप केलाय.